नमस्कार. जय विश्वकर्मा. रामकृष्ण हरी. तमाम महाराष्ट्रातील आपल्या श्री विश्वकर्मीय सुतार समाज बांधवांसाठी आज एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आपल्या सुतार समाजाचं भूषण हरिभक्तपरायण संदीप महाराज दीक्षित यांच्या घरी आणि त्यांच्या विश्वकर्मा फूड्स इंडिया सोया सप्लिमेंट हर्बल फूड्स प्रोडक्ट्स या लघु उद्योजक म्हणा किंवा मोठा उद्योग म्हणा या ठिकाणी आज भेट देण्याचा सहकुटुंब सहपरिवार योग आला. मी आजचा हा दिवस खरोखर मी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणार आहे, कारण आपल्या सुतार समाजाचं जे दैवत आहे प्रभू श्री विश्वकर्मा यांनी हे संपूर्ण विश्व घडवलं आहे तथा रचलेलं आहे. विश्वकर्मा ही आपल्या पांचाळांची देवता आहे. विश्वकर्मा म्हटलं की आपला सुतार समाजाचा सुतारकीचा व्यवसाय आला. मात्र गेली पिढ्यानपिढ्या आपण सुतार समाजाचा व्यवसाय करत आलेलोच आहोत आणि तो शेवटपर्यंत करणारच आहोत. तरीसुद्धा या व्यवसायाबरोबरच आपण इतर अन्य की ज्याचं भवितव्यामध्ये देशातच नव्हे तर जगामध्ये या जे काही प्रॉडक्ट्स आज निर्माण करत आहेत त्यांची नक्कीच भुरळ पडणार आहे. आज सन्माननीय हरिभक्तपरायण संदीप महाराज दीक्षित हे विश्वकर्मा फूड्स इंडिया यांच्या या उद्योगामधून सोयाबीनपासून अनेक वेगवेगळी, मग सोयाबीन पनीर असो की ज्याला परदेशामध्ये टोफू म्हणतात, त्यानंतर आम्रखंड, श्रीखंड, एनर्जी ड्रिंक, दूध, दही, लस्सी, बासुंदी, सोया आटा, नानकटाई बिस्किट, सोया अंकुर, सत्व अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट्स हे आज त्यांच्या या कंपनीमध्ये तयार करत आहेत. मी भाग्य समजतो की मला त्यांच्या या कंपनीमध्ये येऊन ही सगळी प्रोडक्ट्स तयार करताना सन्माननीय दीक्षित महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांनी मला या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवली. मला आज आवर्जून हे सांगायला आवडेल आपल्या समाजाला की आपल्या समाजाचं जे सुतारकामाचं जे कसब आहे त्यामध्ये तर आपण उतरलंच पाहिजे, पण त्याबरोबरच अशा एका वेगळ्या प्रोडक्ट्स निर्मितीमध्ये सुद्धा आपण आपलं कसब दाखवलं पाहिजे की जेणेकरून आज सोयापासून निर्माण होणारी जी काही प्रोडक्ट्स आहेत ती कोलेस्ट्रॉल फ्री आहेत, लॅक्टॉक फ्री आहेत, नो प्रिझर्वेटिव्ह आहेत, नो स्टॅबिलायझर आहेत, उच्च दर्जाची प्रोटीन्स याच्यातून मिळत आहेत. विशेषतः याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फॅट नाही किंवा रिच कॅल्शियम्स आहेत, केमिकल विरहित आहेत आणि 100% शाकाहारी आहे. आणि यापुढे संपूर्ण जगात नव्हे तर आता भारतात आणि महाराष्ट्रामध्ये डॉक्टर्सपासून ज्यांना खऱ्या अर्थी फूड्स किंवा आहार कसा असावा की जो वेगन फूड म्हणून याला आपण संबोधलं जातं, त्याच्याकडे या सोया प्रोडक्टची वाटचाल आहे. म्हणून मी सन्माननीय हरिभक्तपरायण दीक्षित महाराज असतील, त्यांच्या सौभाग्यवती चिरंजीव ज्ञानेश्वर कन्या संस्कृती या सर्वांचं मनापासून या अर्थी कौतुक करेल की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून संदीप महाराज आज समाजामध्ये काम करत आहेत. समाजभूषण पुरस्कार असेल, इतिहास तज्ज्ञ स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे असतील, शेतीतज्ञ बुधाजीराव मुळीक असतील, अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना समाजगौरव पुरस्कार असतील, समाजभूषण पुरस्कार असतील, विश्वकर्मा उद्योजक पुरस्कार असतील, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. हे त्यांचं काम खरोखर जगाच्या समोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी येणं गरजेचं नव्हे तर ते आलंच आहे. कारण नाशिक येथे कार्यरत असलेले आपले उद्योजक सन्माननीय नारायण भाऊ असतील, सन्माननीय सूर्यवंशी साहेब असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील सुतार समाजातील लघु उद्योजक नव्हे तर नवीन तरुण उद्योजक पुढे यावेत यासारखी विटासारखी संस्थाही त्यांनी स्थापन केलेली आहे की या माध्यमातून आपल्या सुतार समाजातील तरुणांना
उद्योजक बनण्याची संधी मिळत आहे. आणि सन्माननीय दीक्षित साहेबांसारखा यांचा हा जो उपक्रम आहे, यांचा हा जो उद्योग आहे, आवर्जून मी आज आत्ता या ठिकाणी जवळजवळ 8 वाजलेत रात्रीचे. मला या ठिकाणाहून पुण्याचा प्रवास कमीत कमी 2-2.5 ते 3 तासाचा आहे. पण मी तो विचार न करता पुणे सातारा हायवे सोडून मी 18 किलोमीटरवर वाकड यासाठीच करून आलेलो आहे की खरंच मला खूप दिवसांची इच्छा होती की काय आहे नेमकं दीक्षित महाराजांचं सोया प्रॉडक्ट्स, ते आज मला खरोखर डोळ्यांनी पाहायला मिळाले. आणि त्याच्यामधले पनीरमधला फरक असू द्या, सोया दुधामधला फरक असू द्या, आणि साहेबांनी सांगितलं की आपल्याला आपल्या वजना इतकी प्रोटीन्स दररोज मिळालीच पाहिजेत. आणि खऱ्या अर्थी आपण जर, त्यांनी मला तेही विश्लेषण करून सांगितलं की कोणत्या पदार्थातून किती प्रोटीन्स मिळतात. पण महाराजांनी त्यांच्या वजनाच्या 80 किलो वजना इतके 78 ग्रॅम प्रोटीन्स घेतले, पण शास्त्र पद्धतीने ते मिळत नाही आहेत. म्हणून मी आपल्या समाजाबरोबर शिकणारे जे काही विद्यार्थी असतील, तरुण वर्ग असेल, त्यांना मी आवर्जून सांगेल की एकदा वाट वाकडी करून नव्हे तर तुम्ही आवर्जून वेळ काढून तुमच्या सुट्टीच्या दिवशी असू द्या, सन्माननीय दीक्षित साहेबांना फोन करून या ठिकाणी त्यांचा हा प्रकल्प, त्यांची ही कंपनी पाहण्यासाठी आवर्जून या. आज मी माझं सहकुटुंब परिवार यासाठीच या ठिकाणी आलेलो आहे. कारण काल मी दर दिवाळीमध्ये कुलदैवत असलेले कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजापूरची भवानी माता असेल, या ठिकाणी जात असतो. काल कोल्हापूरला सुद्धा सन्माननीय आपल्या समाजाचे समाजभूषण चंद्रकांतजी कांडेकरी साहेब यांनी सुद्धा खूप, त्यांच्या परिवाराने खूप अशाच पद्धतीने जसं दीक्षित महाराजांनी सहकुटुंब या ठिकाणी स्वागत केलं आहे की आपण एकमेकांक खरोखर गेलं पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी गेले पाहिजे. त्याच्यातून आपल्यामधली एक समाज आत्मीयता वाढते. मला आज या ठिकाणी संदीप महाराज दीक्षित आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमच्या परिवाराला या ठिकाणी खूप छान असं स्वागत केलं. आज मला खूप भरभरून येते महाराज की आजचा दिवस माझा सार्थकी लागल्यासारखा झालेला आहे. सुवर्णाक्षरांनी तर लिहिलेलं आहेच, पण आज मला हे सगळं पाहून डोळे असल्याचं देखील सार्थक झालं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्व श्री विश्वकर्मीय बंधू भगिनी यांना, माता पिता भगिनी यांना मी आवर्जून सांगेल की आपण आपल्या सुतार कामाच्या या व्यवसायाबरोबर अशा वैशिष्ट्यपूर्ण व्यवसायाकडे नक्की वळा. त्यासाठी सन्मान्य दीक्षित महाराज असतील, नारायणभाऊ असतील, सूर्यवंशी साहेब असतील, अनेक उद्योजक आहेत, औरंगाबादला आहेत अनेक उद्योग, त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि काहीही आपल्याला कमी पडलं तर आम्ही सगळे समाज बांधव आपल्या सर्वांच्या समोर आहेत. या निमित्ताने मी आपल्या सर्वांना नुकतीच झालेली दिवाळी आहे त्याच्याही शुभेच्छा देतो. पुढच्या 1-2 महिने नवीन वर्ष येणार आहे त्याच्याही शुभेच्छा देतो. आणि मी जसं या मान्यवरांच्या घरी येतोय तसं आपणही आमच्या घरी या आणि संतांचे पाऊल आमच्या घराला लागू द्या. धन्यवाद. जय विश्वकर्मा. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आज आपल्या सोबत एक विश्वकर्मा सुतार समाजाचे किंवा पांचाळ समाजाचे एक उत्स्फूर्त व्यक्तिमत्व म्हणा किंवा एक सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणा, असे श्रावण सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी आपल्यासोबत आहेत. तर श्रावण सरांनी तर आमच्या घरी येऊन त्यांना काय काय गोष्टी जाणवल्या, त्यांना काय काय गोष्टी आवडल्या हे आपल्यासोबत सगळ्यांसोबत शेअर केलं. तर मला त्यांच्या सुविद्य पत्नी असणाऱ्या, तुमचं नाव सुरेखा श्रावण जाधव, ह्यांना मला असं एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतोय की आज तुम्ही खूप ठिकाणी वगैरे जात असाल. तुम्ही जसं का सांगितलं मगाशी, सरांनी सांगितलं मगाशी की तुम्ही कोल्हापूरला वगैरे देवदर्शनासाठी गेला होता. तुम्ही वेळ काढून आमच्या घरी आलात. तुम्हाला काय वाटतंय, आज कसं वाटतंय इथं येऊन? तुमच्या घरी येऊन खूप आनंद वाटला मला आणि तुमची कंपनी बघून तर खूपच समाधान वाटलं. थँक्यू. आणि मला अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटतो की एक समाज बांधव म्हणून, जसं माझे पप्पा आणि श्रावण सर एवढे चांगले मित्र आहेत, आपण सगळेजण आज फर्स्ट टाइम भेटतोय. तर फर्स्ट टाइम भेटल्यानंतर माझी तर अशी इच्छा आहे की आपण एकमेकांना असंच भेटत राहावं. तर तुम्हाला अजून काय सांगावंसं वाटेल की आपली भेट ही कशी होती? मी तर म्हणजे ठरवल्यानंतर आल्यानंतर इकडे
खूप म्हणजे आमचं स्वागत पण चांगल्या पद्धतीने केलं आणि इथं आल्यानंतर जे कुटुंब जे आहे ते पण मला खूप आवडलं. छान वाटलं इथं आल्यानंतर. थँक्यू सो मच. श्रावण सर, तुम्हाला कसं वाटलं आमच्या सगळ्यांना भेटून? सुसंगती सदा घडो. मी तर जीवनामध्ये एवढंच जपणार आहे की चांगले मित्र, चांगली कुटुंब. माझ्या दृष्टीने आज माझ्या डायरीमध्ये एक नवीन कुटुंब मिळालं. ओ वाव, थँक्यू सो मच. मी स्वतः एक समाज बांधव म्हणून किंवा एक या समाजाची कन्या म्हणून खूप 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 आभार मानते. मला स्वतःला, माझ्या फॅमिली मेंबर्सला तुमच्या दोघांनाही भेटून खूप आनंद झाला. थँक्यू. तुम्ही असंच येत राहा माझ्या आता करिअरच्या वाटचालीमध्ये, माझ्या भावाच्या वाटचालीमध्ये. तुमच्या आशीर्वाद आमच्या असंच पाठीशी राहावं हे विनंती असेल. आणि थँक्यू, तुम्ही परत एकदा थँक्यू, तुम्ही इथं आला. ओके, थँक्यू. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.